नमस्कार. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आज 10 एप्रिल 2024 म्हणजे आपल्या स्वामींचा प्रकट दिन. तर या स्वामींच्या प्रकट दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. सर्वप्रथम मैत्रिणींनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त स्वामी समर्थ यांचा तारक मंत्र जो आहे त्याचा अर्थ आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर मैत्रिणींनो, जर तुम्ही नवीन स्वामी सेवेकरी असाल तर तुम्हाला हा व्हिडिओ खूप उपयोगी पडणार आहे. तर त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा आणि जर व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला मैत्रिणींनो. तर आता आपल्यापैकी बऱ्याच स्वामी सेवेकरांनी स्वामी चरित्र सारामृताचं पारायण करायला सुरुवात केली असेल. त्याचबरोबर स्वामी सेवा करत असताना त्यामध्ये सर्वात महत्त्वाची सेवा ती म्हणजे तारक मंत्राची सेवा. तर आपण दररोज नित्यनियमाने तारक मंत्र म्हणत असतो. तर हा तारक मंत्र काय आहे, याचा अर्थ काय आहे, हा आपण पाहूयात. स्वामींनी भक्तांना दिलेला हा तारक मंत्र म्हणजे मैत्रिणींनो खरं तर संजीवनी आहे. पण त्याचा अर्थ समजून घेतला आणि मनाच्या गाभाऱ्यातून अंतर्मनाने आपण जर स्वामींना साथ घातली ना, तर तारक मंत्र म्हणताना स्वामी दर्शन प्रचिती देतात. हा अनेक भक्तांचा अनुभव आहे मैत्रिणींनो. स्वामी म्हणजे स्व मी, म्हणजे माझ्याजवळ येताना तू तुझ्यातील मीला सोडून ये तरच मी तुला दिसेन, असेच जणू त्यांना सुचवायचे आहे. मैत्रिणींनो, जगाच्या कल्याण संतांची विभूती स्वामींनी देह ठेवताना भक्तांना वचन दिले आहे, जो माझे नाम घेईल, खऱ्या मनाने माझी सेवा करेल, त्याचा योगक्षम चरितार्थ मी चालवीन. पण म्हणून आपण नुसते बसून राहिलो ना तर तेच स्वामी हाकलून देतील आपल्याला. प्रपंच सांभाळून जर आपण परमार्थ करावं हेच अपेक्षित आहे आपल्या स्वामींना मैत्रिणींनो. तर आपल्या जो स्वामींचा तारक मंत्र आहे, निशंक हो निर्भय हो मनारे, प्रचंड स्वामी बळ पाठीशी रे, अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी. आता याचा अर्थ मी तुम्हाला सर्वप्रथम सांगते. कुठलीही शंका घेऊन माझं नाम तुम्ही घेऊ नकोस, माझी सेवासुद्धा तू करू नकोस. अत्यंत निर्भय हो, कारण आता तू माझ्यावर सर्व सोपवलं आहेस. पण आपण खरंच तसं करतो का हो? नाही. किती वेळा आपण तारक मंत्र म्हणूनही आपण चिंता करत राहतो. ज्या क्षणी आपण तारक मंत्रात दिल्याप्रमाणे कुठलेही भय न ठेवता आणि कुठलीही शंका न घेता तारक मंत्र म्हणू, त्याच वेळी आपल्याला आपल्या पाठीशी असलेली त्यांची शक्ती कळेल मैत्रिणींनो. आपल्या पाठीशी उभे असलेले स्वामी बळ इतके प्रचंड आहे की त्यावर आपण निर्धास्त होऊन मार्गक्रमण करू शकतो. त्यांच्या नुसत्या स्मरणानेही त्या आपल्या हाकेला धावून येतात. त्यांची शक्ती आपल्या अकलनाच्या पलीकडे आहे. प्रत्यक्षात कधीच शक्य न वाटणाऱ्या गोष्टी ते शक्य करतील यात शंकाच नाही मैत्रिणींनो. पण ते कधी, जर त्यांना ते वाटलं तर तरच उठसूट सगळ्या गोष्टी शक्य होत नसतात. ही गोष्ट तुम्ही नक्कीच लक्षात घ्या. त्याच्यानंतर दुसरी जी ओवी आहे ती म्हणजे, जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय, स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय, आज्ञे विना काळ ना नेई त्याला, परलोकीही ना भीती तयाला. आपण स्वामी चरण कधीच सोडू नयेत, कारण स्वामींच्या पायाशीच सर्व विश्व आहे. आपल्या भक्ताचं प्रारब्ध घडवणाऱ्या, आपल्यावर मायेची पाखरण करणाऱ्या स्वामींना त्रिवार वंदन. हा लोक सोडून परलोकी जायची वेळ आली तरी स्वामी आज्ञेशिवाय आपल्याला प्रत्यक्ष काळही नेऊ शकणार नाही, अशी ही अलौकिक शक्ती आहे मैत्रिणींनो. परलोकात सुद्धा आपल्याला भिण्याचं कारण नाही, कारण आपल्या भक्तांना प्रत्येक क्षणी सांभाळणारी अशी ताकद म्हणजेच आपले स्वामी आहेत. स्वामींची तारक मंत्राची पुढची ओळ ती म्हणजे, उगाची भीतोसी भय हे पळू दे, जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे, जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबर तू असे बाळ त्यांचा,
प्रपंचातील लहान सहान गोष्टींनी आपण सशासारखे घाबरतो. भय आणि पाठ आपली सोडत नाही, भय आपली पाठ सोडत नाही आणि आपल्या जीवाला शांतता मिळत नाही. म्हणूनच स्वामी सांगतात, अरे वेड्या, लहान सहान गोष्टींना उगाच कशाला भीतोस? तुझ्याजवळ माझी शक्ती उभी आहे, तिला ओळखायला शिक. हा जन्ममृत्यूचा खेळ चालूच राहणार आहे, पण आपण स्वामी सेवेत आहोत, त्यांचे बालक आहोत. ह्याची तू खूणगाठ मनी ठेव. खरा होई जागा श्रद्धेसहित, कसा होशील त्याविण तू स्वामी भक्त. कितीदा दिला बोल त्यांनीच हात, नको डगमगू स्वामी देतील साथ. स्वामींवर जेव्हा गाढ श्रद्धा असेल तरच तुला स्वामी या 2 शब्दांचा अर्थ समजू शकेल आणि तितकी खोलवर श्रद्धा असल्याशिवाय तू स्वामी भक्तही होऊ शकणार नाहीस. आयुष्यामध्ये अनेक प्रसंगात तुला तारणारे स्वामीच आहेत. कित्येक संकटातून तुला बाहेर काढणारं सुद्धा तारणहार आपले स्वामीच आहेत. त्यांनी किती वेळा तुला हात दिलाय त्याचा तू विचार कर. अखेरच्या श्वासापर्यंत ते तुला साथ देणार आहेत. तेव्हा न डगमगता तू पुढे जात राहा, असा या ओळींचा अर्थ आहे. त्याच्यानंतर पुढचं जी ओवी ती म्हणजे विभूती नमन नाम ध्यानादी तीर्थ स्वामीच या पंचप्राणामृतात. हे तीर्थ घे आठवी रे प्रचिती, न सोडी कदा स्वामी जा घेई हाती. प्राण, अपान, उदान, व्यान, समान ह्या पंचप्राणामध्ये स्वामीच तर आहेत. स्वामींची विभूती आणि तीर्थ यात सुद्धा स्वामींचा अंश आहेच. हे तीर्थ घेताना त्यांनी प्रत्येक संकटातून कसे आणि किती वेळा आपल्याला बाहेर काढले, प्रचिती दिली ते आठव. श्रद्धेने मनापासून सेवा करणाऱ्या आपल्या प्रत्येक भक्ताचा हात स्वामी कधीही सोडत नाहीत, ही खूणगाठ तू मनाशी ठेव. असा हा आपल्या स्वामी समर्थ महाराजांच्या तारक मंत्राचा अर्थ आहे. मैत्रिणींनो, हा अर्थ ज्याला समजला तो नित्य नेमाने दररोज स्वामी समर्थांच्या तारक मंत्राचा जप हा करणारच अशी मी अपेक्षा करते. तर मैत्रिणींनो, झालेली सेवा आजची स्वामींच्या प्रकट दिना दिवशीची स्वामींच्या चरणी अर्पण करते आणि आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवते. जर व्हिडिओ आवडला, तुम्हाला थोडा जरी माहितीपूर्ण वाटला तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना सुद्धा हा व्हिडिओ नक्की शेअर करा. भेटूयात अशाच नवनवीन माहितीपूर्ण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.